अरे धडकले. ऍक्सिडेंट झाला. महाबळेश्वरचा घाट दिसेल का नाही काय टेन्शन आलं आता इथं एवढा आहे. सो हॅलो मित्रांनो, पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे. आज पुन्हा एक नवीन दिवस, एक नवीन ब्लॉग तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. आणि आज आहे शनिवार आणि विकेंड म्हटल्यावर आपला कुठली ना कुठली ट्रिप तर असतेच. तर आज खूप स्पेशल ट्रिप आहे. आज आपण थंडीच्या दिवसात चाललो आहे महाबळेश्वरला, म्हणजेच मिनी काश्मीर. सो थंडी तर खूप पडल्या. आता यावेळी जरा आम्ही वेगळा रूट पकडला आहे. यावेळी आम्ही कोकणातून चाललो आहे, म्हणजेच माणगावमध्ये आता सध्या पोचलो आहे. रात्री 3 वाजता निघालेलो बदलापूरवरून, पण निघता निघता झाले 5 वाजले. सो 5 वाजता आपली जर्नी चालू झाली. आणि सध्या तुम्ही बाहेरचं क्लायमेट तर बघितलंच. इथे नाश्ता करायला थांबलो होता. सो माणगावमध्ये इथे स्नॅक्स कॉर्नर खूप छान आहे. इथे कार पार्किंग केलं आहे आणि बाहेर तिकडे बघू शकतो फुल धुकं आहे. गाडी तिसरी गाडी दिसणं झाली. जर आता रोडला आहे ना पुढे 2 जर गाड्या असतील तर तिसरी गाडी पुढली दिसत नाही, एवढं धुकं आहे. आणि इथं अशी अवस्था आहे, तर वरती महाबळेश्वरला काय अवस्था असणार आहे विचार करू शकता. तर आपण जाऊया, थोडं नाश्ता बिष्टा करूया. डान्स बघा चालला आहे कसं. मित्रांनो, जेव्हाही आपण प्रवास करतो तेव्हा प्रवासाची मजा ही फक्त डायरेक्ट एका डेस्टिनेशनला पोचण्याची नसते, तर त्या डेस्टिनेशनच्या बाजूला जे असे नजारे असतात त्याची खरी मजा असते. बघू शकता समोर मी आता पोलादपूरवरून महाबळेश्वरला, फक्त आता इथं महाबळेश्वर अर्ध्या तासावरती आहे आणि तुम्ही घाटाचा व्ह्यू बघू शकता.
कोणता केला इथेच केला मध्ये येऊन झालं आम्हाला 2-3 तास तरी झालं. मस्त झोपलं थोडंसं रूममध्ये, फ्रेश झालो. आता दुपारचे 3 वाजलेत आणि बघू शकता दुपारचे 3 वाजता मी जर्किंग गाठले. अक्षरशः असली थंडी वाजत होती ना, बाहेर कडक असं ऊन पडले आणि मी आहे की जर्किंग घालून बसलो यार. बाहेर आल्यावर जरा रोडवरती आल्यावर जरा ऊन लागतंय. ऊन आहेच अजून, पण खाली हॉटेलचं असलं क्लायमेट आहे ना की तिथं थंडी वाजते. आता आपण मस्तपैकी जेवणासाठी काहीतरी बघूया रेस्टॉरंट. सो मित्रांनो, आता इव्हिनिंगचे 5 वाजलेत आणि आपलं पॉईंट कवर करायला आज काय होणार नाही, म्हणून सनसेट पॉईंटवरती आलो आहे. आता जाऊया सनसेट पॉईंटवरती, व्ह्यू बघूया, सनसेट बघूया आणि उद्या आपण सगळ्या पूर्ण महाबळेश्वरचे सगळे पॉईंट कवर करूया. दादा किती घेता राईडचे? राईडचे 200 रुपये. कुठनं कुठं? ठीक आहे, पूर्ण 200 मीटर जाणार, 200 मीटर पडलं. हां हां. कन्नडच्या तिथून हे सगळे लॉडिक पॉईंट लागेल. अच्छा. ते 3 पॉईंट आहे तिथं. पण त्याच रोडनं इथनं असं निघाला तुम्ही, हे बघा असं. हां हां हां. इकडं सगळे की पॉईंट. हे मंदिर लागलं, मंदिर लागलं की लोक मंदिर पैसे 1-2 तास थांबतात. तर पहिले पॉईंट बघा, नंतर मंदिर पैसे बसता. अच्छा. काय होतं, इथं बसले ना की इथला वेळ पुढं कमी, जायला. इथं वेळ कमी. हां हां. काय लोक पहिलं मंदिरमध्ये 2-3 तास बसतात, मग इथं यायला नंतर अरे टाईम हो गया, चलो भागू. हां. त्याच रोडला जाऊन तिथं मग माणसं जरा फर्स्ट करतो. हे सगळे पॉईंट बघायचे, नंतर मंदिरला येऊन बसले तर जाते. सामने प्रतापगड आहे. अच्छा, समोर असतं. प्रतापगड आहे. हां हां. बबलमध्ये सूर्य घ्यायचा. कशामध्ये? हे बबल आहे ना, हां हां हां. इथं उभं. हां. सूर्य येते का, जरा हालायचं सॉरी. तुम्ही हालायचं. हो हो, हल्लं की धडकलो त्याला. जाऊ दे, कवळं. हां, आला आला आला. त्या बबलमध्ये सूर्य. हां, बबलमध्ये आला. हा. मस्त आला आला. कमी असतील साहेब तवा सिंपल मारायचं. आता काय भेटेल? आता तिसरा हॅड अँड सीक. चलिए अपनी बोलो बिजी कौन सा दूध हॅड अँड सीक. फक्त तुम्ही तयार राहा. कितीला आहे? 100ला 6 आहे.
6च्या 6 फोडले तर छोटा डेडिंग किंवा गेम ट्रे 300 रुपये कॅश असतात. 5 फोडले तर कोल्ड ड्रिंक्स 4, 3, 2, 1 एक जरी फोडला तरी प्राईस. एनिथिंग कलर पडू शकतात कोणताही. बघू येतो सनसेट बघू. बघतोय की एक ट्राय करताय का? एक ट्राय करा या. ट्राय तर करा ना. लिफ्टी राहायची असं एक शोल्डरला हात पुढे व्ही पॉईंट थोडं क्रॉस व्हायचं. उजव्या डोळ्याने डावा डोळा बंद करायचा, उजवा डोळा चालू ठेवायचा. व्हीमधून पुढचा पॉईंट आणि बलूनचा सेंटर बघा. तुम्हाला आवडेल तो बलून ह्याच्या समोर घ्यायचं आणि बटन ओढायचं. शोल्डरला गॅपमध्ये बसतो. काय गेम तू दिलं नाव दे. हॅलो गाईज, गुड इव्हनिंग गाईज. आज सॅटर्डे आणि अमोल दादा आम्हाला महाबळेश्वरला घेऊन आले आहेत. तुम्ही पाहू शकता. हाय. तर आम्ही महाबळेश्वरला सनसेट पॉईंटला आलो आहे. याला मुंबई पॉईंट देखील बोलतात आणि थोड्याच वेळा तिथे सनसेट होणार आहे. तुम्ही पाहू शकता. आम्ही देखील वाट बघत आहोत. लवकरच सनसेट होईल. स्टे ट्यून गाईज, तुम्हाला सनसेट दाखवण्यात येईल. घोडाच रिटर्न घेऊन येतोय तिथूनच फिरून. त्याला सांगितलंय बाबा एवढं जास्त लांब नाही न्यायचं. पण एवढा जसं बांधून ठेवलं ना. हॉर्स रायडिंग चालू आहे ते. सोबतच रिटर्न येतोय. आता बघा येईल रिटर्न येईल. घोड्याला आवाज वगैरे द्यावा लागत नगत नाही. मग अशी गोल्ड राऊंड मारतोय. सो मित्रांनो, आता संध्याकाळचे 6:30 वाजलेत. सनसेट पॉईंटवरून आलो इकडे. आता विना लेकला आलो आहे. विना लेकला बघू शकता क्राऊड भरपूर आहे. सॅटर्डे असल्यामुळे, विकेंडमुळे भरपूर क्राऊड आला आहे. आणि आपण पण जाऊया थोडंसं तिकडं लेकच्या इकडे. तुम्हाला दाखवतो व्ह्यू, कारण आता अंधार पडला आहे त्यामुळे एवढं काय दिसत नाही. बापरे, काय फास्ट आहे घोडा. सो 200 रुपये राईड आहे, हॉर्स राईडिंग. हो 70
सेलिब्रेशन हाथ लगाओ क्या? बिंदास भाई जान अपनी बैठ रहे हो कितने का कितना? राइट का 300 रुपये 500 लेते पण आपके कस्टमर 200 रुपये नहीं कल आता हूँ सुबह, क्योंकि अभी है ना, स्कूल भी अभी है ना, रात में दिखेगा नहीं मुझे रिकॉर्ड। आराम से आएंगे भाई अपन नहीं भगाएंगे नहीं नहीं, अरे इसमें नहीं दिख रहा है मेरे को, ये रिकॉर्ड करना है ना, करो तो कल अभी नहीं ना। ये देखो। इतना बड़ा घोड़ा दे रहा हूँ आपको नाम क्या है घोड़े का? रेहान। इतना बड़ा घोड़ा इतने कम पैसे में कोई देता नहीं आपके वास्ते कम क्या है क्या यार, 200 रुपये ले रहे हैं लोग, 200 रुपये लेते। लास्ट टाइम आया तो 200 रुपये लिया था। उसे भी रेट कम था अभी बढ़ गया अरे है ऐसा खास आपके वास्ते रुका हो भाई आ जाओ भाई रेट लगाओ नहीं, कल करेंगे, कल तेरे पास ही करूँगा, टेंशन अरे मत भाई ले। कल ले रहूँगा मैं क्यों, किधर जा रहा है? स्कूल होता है संडे को? बोले बंद होता है एक दिन चाहता है शनिवार नहीं तो इतवार दोनों में से एक दिन अच्छा। देखो वो दूसरे देखो किस राइट मार रहे वैसा ही अपन भी आराम से अरे, जाएंगे ट्रेन नहीं। घोड़ा है अपना भाई मैं पकड़ेगा अरे वो बात नहीं, जाने जो आपको बैठने में आपको खाना ही है। ठीक है। अरे उसमें रिकॉर्ड हुआ भाई हाँ ना, उसको पता है। किधर आपने भेजा किसको